महाराष्ट्रातील तरुणांनी सीजेपीला पाठिंबा दिलेला आहे। तरुणांच्या हातात शिवरायांचे फलक पाहायला मिळालेत। तरुणांच्या हातात शिवरायांचे फलक पाहायला मिळाले। या सगळ्यांनी सीजेपीला पाठिंबा दिलाय। ही दृश्य आपण बघतोय। आंदोलन स्थळावरची नवी दिल्लीमधली दृश्य आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देत आहेत, बघूया। अशामध्येच महाराष्ट्रामधून त्यांना भेटायला येणाऱ्यांची संख्या ही देखील वाढते। खासदार असतील, नेते मंडळी असतील किंवा वकील देखील असतील। आपल्यासोबत ॲडव्होकेट मंगेश ससाणे जी आहेत। तुमची आता काही वेळ आधी दिपकेंसोबत भेट झालेली आहे, काय बोलणं झालेलं आहे? कोणता असा मुद्दा आहे ज्या मुद्द्याला घेऊन दिपकेंच्या पण मनात भीती असू शकते? नाही, नक्कीच आहे, कारण की ज्या प्रकारे हे आंदोलन हाताळलं जाते ते अत्यंत चिंताजनक आहे। कोर्टाने सु मोटो याच्या संदर्भामध्ये सहानुभूतीची भूमिका घेऊन कोर्टाने याच्यामध्ये रोल एक प्ले केला पाहिजे होता, किंवा बऱ्याच वेळा असं पण झालं अशा प्रकारच्या आंदोलनाच्या अनुषंगाने एखादी याचिका दाखल केली जाते आणि लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न होतोय, रस्ते अडले जातात असं म्हणून कोर्टाच्या आदेशाला अनुसरून किंवा कोर्टाच्या आदेशाच्या आडून हे अशा प्रकारे आंदोलन दडपलं जाते, अशी पण भीती आहे। सदाभाऊ खोतांना म्हणावं, सदाभाऊ तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट दाखवा, तुम्ही किती शिकलाय, तुम्ही ह्या सगळ्या मुलांना तुम्ही आतंकवादी म्हणताय, अजून काय राहिलंय? या आतंकवाद्यांच्या हातामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो आहेत, महात्मा फुलेंचे, सावित्रीमाईंचे फोटो आहेत, संविधानाच्या प्रती आहेत, आणि अशा यांनी आम्ही करतो, आम्ही आहोत, आम्ही दहशतवादी आहोत, आम्ही सांस्कृतिक आणि संविधानाच्या मार्गाने लढणारे आहोत, अन्यायाच्या विरोधात आम्ही लढणारे आहोत। आणि महाराष्ट्रातील तमाम ओबीसी समाजातर्फे या उपोषणाला आणि आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी इथं आलेलो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, दिल्ली। राहुल गांधी यांची पत्रकार परिषद पार पडली आणि राहुल गांधी